शांती, शांती. काय माहित बापा काय म्हणते आता हे तर. शांते शांते. हा थोडस लोटाव तर नाव लोटू नाही देत. स्वतः तर झोपतच नाही, त्याला झोप लागतच नाही, तर त्याच्या बरोबर मी झोप खराब करते. काय म्हणून राहिले आता काय माहित. शांती, काय करून राहिली? काही नाही, येतो येतो काय म्हणते तर. चाल बापा जाऊन पाहतो काय म्हणते तर. काय झालं प्रकाशचे बाबा, काय म्हणून राहिले? काही नाही, वावरात चाललो मी आता. तर चहा बनव म्हटलं, चहा पितो अन जातो मग वावरात. आतापासून कायले चालले वावरात? जा जा ना 5 वाजता. वावरात जायची मोठी घाई येते बापा तुम्हाला. ऊन लागते का नाही लागत तर. हा मस्त लोटली होती मी तर नाव लोटू नाही देत. शांते शांते. हा आराम गिराम करत जा ना थोडेसे. नाव आराम नाही करत. किती आराम करायला लावतो? 11 वाजता आलो मी घरी, तेव्हापासून घरात असताय. अजून किती आराम करायला लावतं मुले? आता 4 वाजले तर बैलाले चारा पाणी करा नाही लागत. आता पाणी पाजून देतो ना. ऊन किती तपते, ताण नाही लागत काय बैलाले? तर बैलाले पाणी पाजायला चाललो मी. तर चहा बनव, चारा वारा टाकून ना. तर 5 वाजता जात जा ना मग. एवढ्या लवकर जाता तुम्ही. थोडस जास्त चारा वारा टाकत जा ना. 2 पेंड्या जास्त टाकून द्या बैला समोर. पाणी वारणी पाजून बांधून द्या मग खुट्याले बैल. बरोबर आहे तू. मी चाराही टाकतो, पाणी पाजतो. मग एक वेळा पाणी पाजल्यानं होते काय? तू दिवसातून किती वेळा पाणी पितं तूच सांग. एक वेळा जेवली मग पाणी पितं तर डबल पाणी नाही पित काय? पितं ना. थोड्या थोड्या वेळानं, थोड्या वेळानं. नाही तहान लागन तरी आपण पाणी पितो. ह्या उन्हाच्यानं. मग आता तू सांग, 11 वाजता पाणी पाजलं होतं बैलाले. तेव्हापासून पाणी नाही पाजलं मी. तर मग आता तहान नसन लागली काय बैलाले? तूच सांग. एक वेळा पाजलं म्हणून झालं काय? हो ते तर आहे म्हणा. तहान तर लागतेच. उन्हाळी कडक तपते ना. मग आता मुके जनावर होय, त्याला बोलता नाही येत, तोंडानं म्हणता नाही येत, म्हणून काय झालं? आपल्याला समजते का तहान लागली असन, पाणी पाजून द्यावं, चारा टाकून द्यावं. आपल्याला समजते ना. आता गेल्याबरोबर 2-2 काय 4-4 बकेटा पाणी पिते म्हटलं. मला माहित आहे ना बैलाचं किती पाणी लागते, काय लागते, किती चारा खाते. रोज मी बैलाचं करून राहिलो तर मला माहित आहे बैल किती पाणी पिते, काय पिते, आणि त्याला तहान लागतेच. ठीक आहे, जा ना तर जा वावरात. जा बैल बांधू बांधूच राहते. थोडेसे मोकाटी सोडत जा त्याले. बगीच्यात. समजते मले. तू काय घरी राहतं असं करत जा आणि तसं करत जा. पण असं नाही का वावरात येऊन पाहाव म्हणून. आंबे बी तुला आयते आणून द्या लागते विकासाठी. घेऊन जातो ना आता हे आंबे कालपासून आणून ठेवले. कधी नेतो विकाले? सडल्यावर, खराब झाल्यावर? सडले का आता एका दिवसात? सडून राहिले काय आंबे? जाईन ना का आता जाऊ? जाईन म्हणतो. कालपासून तुला टाइमच नाही भेटला काय? संध्याकाळी नाही भेटला टाइम, पण सकाळी तर झाले पाहिजे होतं. आज सकाळी नाही गेली आणि आता मस्त आराम करून राहिली. नाव फिकर नाही तुला कोणत्या गोष्टीची. जाईन ना मी. आता 4 वाजले. एवढ्या दुपारी पाठवता काय मले? ऊन किती लागते 4 वाजता. जाईन मी 6 वाजता. बरोबर आहे ना, कूलरची हवा घेतो ना म्हणून तुला आता ऊन लागते. आणि मी तिकडे वावरात राहतो तर मला ऊन नाही लागत काय? सवय आहे ना तुम्हाला, सवय पडली. आता येणं जाणं करत राहता. आता लय दिवसाची मी घरी आहे तर ऊन लागते मले. त्याच्यानं मी आत्ताच नाही जाईन 5 वाजता. काय घाई घाई करून राहिले पण तुम्ही? नाही पाठवत ना तुम्हाला. मी म्हणून राहिले काय का तुम्ही जाण, तुम्ही विका आंबे. मला आणून दिले तुम्ही. आता विकणं माया काम आहे. आज विकन, उद्या विकन, परवा विकन, पण विकन ना मी. काय 1-2 दिवसात खराब होऊन राहिले काय आंबे? बरं विक जो. तुले जेव्हा नेवायचा आहे तेव्हा ने विक, नाही तर नको विकू, नाही तर खाय, नाही तर फेक. मी काहीच नाही म्हणत आता. एक काम कर, चहा बनवून दे, चहा पितो आणि जातो मी. तुझ्या तोंडी काही लागत नाही आणि माझ्या डोकं काही खराब करत नाही मी. हो बोलल्यानं डोकं खराब होऊन राहिलं. बरं आणतो मी बनवून चहा. बरं बनव. बिन फालतूच उठवलं तुला असं वाटून राहिलं. पण आता खरंच सांगतो ना मी, बबितालाच आवाज द्यायला पाहिजे होता. पण म्हटलं बबिता झोपली असन, आता झोपू द्या बा पोरी बारीले. उठवा म्हटलं तुले कामं सांगाव, तर एक काम नाही करणं होत. तर बनवून देतो ना मी. नाही थोडी म्हणून राहिली, हाव म्हणून राहिली ना. आणतो ना बनवून. सांगून द्या ती आता. दुधाचा चहा बनवू का काळा बनवू? नाही तर मग निंबू पाणी आणतो बनवून. ऊन तपून राहिली. निंबू पाणी प्या न जा. नाही निंबू पाणी जमत नाही मले. चहा म्हणजे चहा पाहिजे, चहाशिवाय होत नाही. आता 4 वाजले, चहा बनव आणि जातो मी. निंबू पाणी तुझ्यासाठी बनवत बसजो. आता तुमच्या चांगल्यासाठी म्हणून राहिली ना मी. आता वावरात चालले तुम्ही तर निंबू पाणी पिऊन जात जा ना मस्त. निंबू पाणी प्यावं लागते उन्हाळ्यात. चहा घे काय होई चहा. ऊन तपते तरी चहाच पाहिजे तुम्हाला. ठीक आहे ना, माझ्यासाठी बनव, तुझ्यासाठी नको बनवू. तू निंबू पाणी पे, मला चहा बनवून दे. जाय, गोष्टी नको करू, बनव पटकन. बरं आणतो मी बनवून. काळा चहा आणतो बनवून. हो काळाच आण बनवून मस्त. अद्रक टाकजो.
हो आणतो अद्रक टाकून. शांताबाई, शांताबाई. अरे चंद्रकला होय काय? नाही नाही भाऊजी, चंद्रकला काय होय? चंद्रकलाची भूत होय ना, काय म्हणता? अच्छा, भूतही बोलत असते काय मग? हो भूतही बोलत असते ना, काय म्हणता? मी काही नाही म्हणत. काय म्हणता म्हटलं तुझ्या बहिणीले? तुझी बहीण घरी नाही आहे ना, कुठं गेली काय गेली? तर लापता आहे ते 2-4 दिवसापासून, माहित नाही का तुले? 2-4 दिवसापासून? कालच तर भेट झाली शांताबाई संग, आणि 2-4 दिवस म्हणता? कालच तर भेट झाली होती आमची. अच्छा अच्छा, कालच झाली होती काय भेट? पण घरी नाही आहे ना ते, बाहेर गेली ते, कुठं गेली काय गेली तर. हा काय? आणि मला तर म्हणे घरी येजो म्हणे 4 वाजता. फोन लावला होता शांताबाईनं, आणि मला बोलावते आणि स्वतःच बाहेर जाते. तसंच काम आहे मग शांतेचं, म्हणते काही आणि करते काही. कुठं गेली आणि काय गेली मला नाही माहित, सकाळपासूनच गायब आहे ते. भाऊजी कुठं लग्न वग्नाला तर नाही गेली शांताबाई? काय माहित आता, विचारजो ना फोन लावून, कुठं आहे काय, लग्नाला गेली का मार्केटमध्ये गेली का बाजारात गेली, फोन लावून विचारजो. भाऊजी मला म्हणता तुम्ही फोन लावून पाहिजे, तुम्हाला नाही फिकर काय माया बहिणीची? तुम्हाला फिकर नाहीये? नाही नाही, मी काळजीच नाही करत ना. मी आता शांतीची काळजी नाही करत. आता झालं माय वय, आता काय करायला लागते? आता आहे ना, सून आहे, पोरग आहे, हा भेटते मला भाजी भाकर, मग राशीन तर आहे आणि जाशीन तर जाय, असं काम आहे मग आता. असं आता येऊ द्या शांताबाईले, सांगतो मग मी काय काय म्हणून राहिले तुम्ही तर. हा सोन पोरग आहे, हा आता निघाले काय दिवस? अमाय आली काय? हो आली ना, 4 वाजता म्हणत होती तू तर आली. काय म्हणत होती? काही नाही, काल तुझ्या भाऊजीनं आंबे आणून दिले तर नेजो म्हटलं, रसगी बनवजो, वावरातले आंबे वय. हा काय देजो ना. तर मग भाऊजी तर आणून देतच नाही, हा फक्त गोष्टीच करते मोठमोठे. हा गोष्टीतच पोकर आहे तुम्ही फक्त. असं नाही का बा माझी साई गावातच राहते, हा नेऊन द्या ढुलीभर आंबे. हा तर ढुलीभर तर नाही, थैला भरी नाही आणून देत तुम्ही. फक्त बोलायलेच आहे काय? हॉटेलमध्ये चालतं काय, टॉकीजमध्ये चालतं काय, घुमायला चालतं काय, दिल्लीले आणि मुंबईले? हा इच्छा इथं आंबे तर नाही आणून देत तुम्ही, गावातल्या गावात असून. हा थैला भर आंबे नाही आणून दिले म्हटलं तुम्ही. थैला भर तर 16 किलो भर बी नसन आणून दिले. चला बा आपली साई राहते, नेऊन द्याव. हा मस्त रस बनवून खाईन, हा नाव फिकर नाही तुम्हाला. तसं नाही आहे, मीच म्हटलं होतं शांतीले विचार नाही तर. आंबे घेऊन आलो तर म्हटलं चंद्रकलाले फोन लावजो आणि देजो म्हणून तिले आंबे 2-4 किलो. आता काही म्हणान तुम्ही घरी आल्यावर काही लावता? नाही नाही, काही कायले लावून राहिलो मी? हा मी खोटं बोलत असन तर विचार, तुझ्या बहिणीले विचार. मीच म्हटलं होतं चंद्रकलाले फोन लावजो, 2-4 किलो देऊन देजो म्हटलं. मग अजून आनंद पुढच्या वेळेस तर अजून देजो. आता थोडे थोडे आणून राहिलो मी, जसे जसे आंबे पिकून राहिले तसे तसे. हा काय वावरातच तोडून ठेवले काय आंबे? हा वावरातच तोडून ठेवले, इथं जागा नाही आहे ना घरी ठेवाले. आणि घरी मग लेकरं फेक फाक, आणि कोणी येणारे जाणारे मग आंबे देता काय वाटण्यातच लय जाते, थैला द्यायला लागते. त्याच्यानं म्हटलं घरी काही आणून ठेवत नाही मी, मस्त वावरातच ठेवले झाकझूक करून. मस्त टेंबरूनच्या पाण्यामध्ये मस्त पिकून राहिले आता आंबे. जसे जसे पिकते तसे तसे आणतो मग मी थोडे 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 थोडे. मोठे कंजूस आहे शांताबाई, भाऊजीला कंजूस आहे. पण बस ना चंद्रकला चहा आणतो मी. घ्या हो प्रकाशचे बाबा चहा घ्या. बस मग, हा तुझ्यासाठी चहा गरम करून आणतो मी. चहा तर पिऊनच आली मी आता, पण आता बनवला तर देऊनच दे, जास्त नको देजो शांताबाई, 2 घोटाचा दे. 2 घोटाचा चहा काय ऊन राहिलं तेवढ्या चहानं? मस्त कपभर पेत जा. ऊन किती तपते, चहा प्यायला लावता तुम्ही? पहिलेच तर घरून चहा पिऊनच आली मी. आता जास्त नको देऊ शांताबाई, थोडंसं आण. हो बापा बापा, काय होय ये? हा आंबे खाऊन राहिले का फेकून राहिले हे दोघही जण? रेखा काय होय म्हटलं यायचं? खाऊन राहिले ना, पान नासोळा जास्त करणं, खाणं कमी, नासोळा जास्त करते. हो ना, फेकून राहिले. हा खाता गीता येते आंबे दोघाले का घेऊन बसले फक्त? खाऊन राहिले ना, दोघे जण खाऊन राहिले. आता त्याच्या हिशोबानं खाऊन राहिले ते, त्याले जसं खाता येते तसं. पण आंबे मस्त गोड आहे, शांताबाईच्या वावरातले गोड आंबे आहे, मस्त पिकून गेले. हो गोडच राहते ना, शांताबाईच्या वावरातले आंबे गोडच राहते. हो ना, थैला भर पाठवले शांताबाईनं आंबे. अजून म्हणते बबनले का मंदातच ये जो आणि घेऊन जाजो बा. अजून पाठवतो ती म्हणते जास्त, 2 थैले संत्र म्हणतो मी बी आंबे. पण हे लेकरं होते ना, हे दोघं गण्या, त्याच्यानं मग जास्त काही पाठवले नाही. हो काय, गण्यावर लक्ष ठेवत जाय. कुठं गेला आता तो? बाहेर गेला तो, येतो म्हणे दुकानातून. तर ये म्हटलं, 10 रुपये दिले त्याले, चिप्स पॅकेट आणतो म्हणे. तर जाय म्हटलं घेऊन ये. हो काय, पाच जाय, उन्हात जास्त बाहेर नको खेळू देत जाऊ त्याले.
घरातच ठेवत जाय, नाही तर अजून बिमार गिमार पडन तर म्हणून लक्ष नाही दिलं. नाही नाही, लक्ष तर देऊनच राहिली मी आता. आता पाहून नाही राहिली काय, पाहणं तर चालूच आहे. ते तर आहे म्हणा, पायतं गीत तू, पण लक्ष ठेवत जाय गण्यावर. आता आपल्या भरोश्यावर पाठवलं त्याले तर लक्ष ठेवत जाय, नाही तर मग बिमार गिमार पडन तर मग म्हणून जवळ लक्ष नाही ठेवलं म्हणून मामी मामाजीनं. नाही पडत ना व बिमार, कायले काळजी करून राहिले तुम्ही. नाही जाऊ देत त्याले. आता आला तेव्हापासून घरातल्या घरात आहे, घरातल्या घरात आहे. आता तो बी खेळा गिलाले चाला ना इथं आपल्या घरी. आता त्याले आपण कोंडून कोंडून ठेवू तर कसं वाटन त्याले? का पाय बा, माया घरी मले कोंडून ठेवते आणि आता नानी नानाच्या घरी आलो तर हे लोक मले कोंडूनच ठेवते. नाव घुमू फिरू नाही देत. आता पोरी बारी राहते घरातल्या घरात, पोरं नाही राहत तर पोरायला थोडंसं खेळू बी द्या लागते. आणि एक तर तो इथचं काय राहीन काय, तू एका ठिकाणी नाही राहत तर थोडंसं जाऊ द्या लागते त्याला. ते बरोबर आहे तुय, पण म्हटलं उन्हात नको पाठवत जाऊ. एक तर सकाळी खेळू देत जाय आणि संध्याकाळी 6 वाजता 5च्या नंतर. हो, तर आता 5 वाजले ना मग. 5 नाही वाजले काय, आतापर्यंत घरातच होता तो. इथंच तर आंबे वांबे खाल्ले त्या नाही 2-4. आणि आता नानी पैसे पाहिजे म्हणे, येतो म्हणे मी दुकानातून, तर घे म्हटलं काय पाहिजे तर. हो काय, बरं खेळू दे आणि पाच जाय थोड्या थोड्या वेळानं त्याला. हो, आंबे नाही खात काय तुम्ही? तुम्ही खाऊन पहा ना 2 आंबे. आंबे काय आत्ताच नाही खात मी, थोड्या वेळानं खाईन. जमते मालूम मी आता. हातपाय धुतो, पाणी गिनी पितो, मग खाईन थोड्या वेळानं आरामात शांततेनं. आता जमते बाहेरून आलो, आता आल्याबरोबर काही खायची इच्छा होत नाही. ठीक आहे ना, बसा. गरमी तर गरमी लय होते बापा बाहेर गेलो म्हणजे. हो ना, आपण घरातल्या घरात राहतो आणि मग एक काय ना बाहेर जातं, गरमी नाही होईन काय? आपण कूलरची हवा घेत राहतो आणि मग उन्हात जातं मग गरमी तर होईनच ना. अरे रोहन, दे ना आंबा. आप्पाले विचारूच नका, फक्त आजी. आजीच आहे तुमची लाडाची. आप्पा गेले तिकडे घुमाले. मग तुम्ही राहतच नाही म्हणा घरी, तर काय दिन तुम्हाला? बाहेर बाहेर राहता, घरी राहता देतो म्हणा आम्ही. मनभर रोहन आप्पाले घरी राहत जा म्हणा. मग बरं आता आंबे खासाठी घरीच आहे तुम्ही. आंबे खतम करू आता. बसा ना, पाणी आणतो मी. बरं आण मग थंड थंड पाणी. चाल ना मग शांताबाई, तिकडे चालतं ना आंबे विकाले, तर चाल मग. आता मी घरी चालले. बरं चाल ना, चाल. आता 5 तर वाजले, चाल मग. हो चाल ना. उचलून देऊ काय टोपले? दे ना उचलून. आंबेवाले आंबे घ्या, आंबे गावरानी आंबे, फ्रेश आंबे, ताजे ताजे आंबे, गोड आंबे, रसाचे आंबे. आंबे घ्या, आंबे गावरानी आंबे. आंबेवाले आंबे घ्या, आंबे गावरानी आंबे, ताजे ताजे आंबे, फ्रेश आंबे, रसाचे आंबे, गोड आंबे. आंबे घ्या, आंबे गावरानी आंबे. 100 रुपये किलो आंबे घ्या, आंबे. आंबेवाले आंबे घ्या, आंबे गावरानी आंबे, ताजे ताजे आंबे, फ्रेश आंबे, गोड आंबे, रसाचे आंबे. आंबे घ्या, आंबे 100 रुपये किलो आंबे घ्या, आंबे गावरानी आंबे. रुपा काय करते गड्या? रुपा, रुपा आंबे नाही घेत काय व? रुपा आंबे नाही पाहिजे काय? वावरातले आंबे होय ना, घे ना, गोड आहे ना मस्त. रसगी बनवजो. पाहिजे ना मावशी, आंबे तर पाहिजेच बापा. आता आंब्याचा सीझन चालू आहे तर पाहिजे नाही आंबे. सीझनवर खाऊन घ्या लागते. आंबे भेटले तर आंबे खाऊन घ्या, संत्र भेटले तर संत्र खाऊन घ्या, सीताफळ भेटले तर सीताफळ खाऊन घ्या. नाही काय, त्याचा बी टाइमच राहते ना. मग सीझनच राहते. तर घे ना मग आंबे, घे 2-4 किलो. 4 किलो तर नाही पाहिजे, पण 2 किलो देऊन दे जा मावशी. काय किलो लावले आंबे? आंबे काय जास्त महाग नाही आहे. बाजारात जो भाव चालू आहे तोच भाव 100 रुपये. काय, ठीक आहे ना, तर ठीक आहे, देऊन देता. तर 2 किलो करा मस्त मोठे मोठे आंबे. मोठे मोठेच आहे, चांगले आहे. खराब नाही ना, काही नाही, चांगले आहे म्हटलं. येव प्रीती, आंबे घे. हो, आंब्यासाठी चाली ना मी. तुम्ही चालेच ते बा माझ्या घरा इकडेच येता, रुपाच्या घरा इकडे. काही राहिलं म्हणजे फक्त रुपाच खाते काय? मी नाही खात काय आंबे काकू? फक्त रुपालेच आवडते काय? तसं नाही आहे, रुपालेच आवडते. आता येतो ना मी. आता एकाच्या घरा इकडे येऊनच राहिली. जमते मग आली मी घरून, अजून गावातही घुमली नाही. जमते मग आली ना, इकडे झाली रुपाच्या घरा इकडे. आता जाऊ म्हटलं इथून घुमत येत होती तुझ्या घरा इकडे.
चांगलं झालं ना मग इथंच आली तर. आता मले नाही या लागणार मग तुझ्या घरा इकडे. हा तेवढा टाइम वाचला मग आता. हो माझ्या घरी आले तुम्हाला टाइम लागते, टाइम वाचवता. नाही हो तसं नाही आहे. आता तू नसती आली इकडे तर मी आली नसती काय आंबे घेऊन. आलीच असती तुझ्या घरा इकडे. मला माहित आहे ना तुले आवडते, आशाले आवडते, सगळेलेच आवडते. हा आंबे सगळेलेच आवडते, सगळेच खाते आवडीनं. आता येतच होती मी. चांगले आणले पिकले पिकले का आणले तसेच कच्चे वच्चे आंबे? काय बोलतो व कच्चे कायले घेऊन येईन मी. पिकले आहे ना मस्त, खाऊन पाय ना. हा साखर नाही लागणार म्हटलं. साखर कमीच लागते. तुम्हाला तर माहित आहे माझ्या वावरातले आंबे कसे आहेत. गोड आहे, मस्त पिकून गेले. कालच आणले त्यानं वावरातून. काल आणून ठेवले. काल काही येणं नाही झालं तर आज आली मग मी आंबे घेऊन. आज मस्त आता रस अन पुऱ्याच बनव जा. हो रस पुऱ्या नाही तर काय मग, रस पुऱ्याच बनवतो ना मस्त. रस पुऱ्या शेवड्या बनवतो आणि खातो. अहो प्रीती तू पैसे म्हणत होती ना लाडकी बहीण योजनेचे. आले काय काकू, आले काय काकू. तेव्हा येवाचेच होते. हो तर आले काय मग तुमचे? हो आजच आले ना. आजच मेसेज आला मले 4 वाजता. आजच माझे पैसे आले. माय बाई मला नाही आला काकू मेसेज. मग तुमचे पैसे आले गळ्या. माय नाव तर नसन कटलं. येईन ना हो येईन ना. आता एका एकाला टाकणं चालू असन पैसे. येईन 2 दिवस वाट पाय. हा नाही तर होऊ शकते रात्री मेसेज येईन. मेसेज काय कधी येते. हा आता माये आले तर तुमचे येईन ना. माय बाई मग माय बी येईन पैसे. हो हो येईन ना तुमचे पैसे येईन. चांगलं झालं गड्या पैसे आले तर. पैसे नाही होते लय दिवसापासून घरीच गया कामगी म्हणाय. हा आता 1500 रुपये येईन तर काही खर्च पाण्याला पाहिजे जवळपास. नाही तर काय मग आले ना. आले माये 1500 आले. बबिताले बी मेसेज येवाच आहे. मले आला मेसेज फक्त. हा काय येईन मग येईन सगळेचेच येईन. हो हो घे ना वा. प्रीती टोपली खाली तर ठेवू लाग. माय हो गड्या. आणि तुम्ही पण वाट पाहत होते ना लाडकी बहीण योजनेचे पैसे आले का नाही आले. तर आज आले माझ्या अकाउंट मध्ये. तर तुमचे पण येऊन जाईन या 1-2 दिवसात. चला मग व्हिडिओ पूर्ण पहा आणि शेवटपर्यंत पहा. प्रीती काढ ना मग आता आंबे. पाय ना हा पटकन. मला अजून गावातही जायचं आहे, गावातही घुमायचं आहे. खपले नाही पाहिजे का माझे आंबे. हो ना तर काकू खपले पाहिजे ना. खपले पाहिजे नाही तर काय मग. तर काय रुपये किलो लावले मग आंबे? काही जास्त नाही आहे. 100 रुपये किलो. काय महाग झाले काय गावातल्या गावात 100 रुपये. 10-20 रुपये कमी लावले पाहिजे होते. तुम्ही बी बाजारातलाच भाव लावता. हा गाव गाड्या थोडेसे 10-20 रुपये कमीच द्या. तर एक काम कर 10 कमी देऊन दे जा. हा अजून किती कमी करू. 10 रुपये कमी केले. हा तुमच्यासाठी 10 रुपये कमी. घ्या काढा किती किलो पाहिजे तर. हा किती देऊ. 2-4 किलो देऊ काय तुले बी. नाही बापा 2-4 किलो नाही पाहिजे. 1-1.5 किलो देऊन द्या. 1-1.5 किलो ना काय होते व. लेकरच खाऊन घेते 1-1.5 किलो आंबे तर असेच. हा घे ना मस्त 4-5 किलो. गावरानी आंबे आहे, गोड आंबे आहे. तुले तर माहीतच आहे वावरातले आंबे कसे राहते तर. हा घे 4-5 किलो घेऊन घे. दे जो मागं पुढं पैसे. अरे वा असं आहे काय. घेऊ काय मग. हा माझ्याजवळ पैसे नाही आहे म्हणून मी मागं पुढे विचार करून राहिली घेऊ का नाही घेऊ. तुम्ही द्यान का नाही द्यान बा. हा 150 रुपये घेऊन आली मी. बरं घे ना घे. टेन्शन नको घेऊ तू. घे किती देऊ. 4-5 किलो देऊ काय. देऊन द्या ना 5 किलो देऊन द्या मग. ठीक आहे ना तर घेऊन जाय घेऊन जाय. हो 5 किलोचे किती होईल मग काकू आपले. समजा 100 रुपये किलो ना 500 रुपये होते. तर मग 5 किलोचे 50 रुपये कमी करून घेतो ना. 450 ना मग. हा 450 रुपये होते तर 150 रुपये तर आणलेच म्हणतं तू. हा तर मग किती राहील. 300 रुपये. हो 300 रुपये राहील मग. तर 300 रुपये देईन मग मी आरामात. ठीक आहे ना ठीक आहे. देजो तर निवड ना मग. काढ ना चांगले चांगले आंबे. तसे तर चांगले तर सगळेच आहे म्हणा. पण तुझ्या हिशोबानं लहान पाहिजे मोठे पाहिजे. हा काढ तुझ्या हातानं. अन रुपा तूही काढ ना. हो मावशी काढतो ना काढतो. प्रीती ताईला घेऊ द्या ना पहिले मग मी काढतो. असं म्हणजे मी 5 किलो आंबे घेतो. मी आंबे घेतो आणि मला हाकलता मग तुम्ही. आणि रुपाले मग 1-2 आंबे जास्त द्या तुम्ही. म्हणूनच रुपा घेऊन नाही राहिले. नाही प्रीती ताई तसं नाही आहे. आता माझ्याजवळ स्वरूप बी आहे. मला अंदर जा लागन. वाटी आणा लागन. हा वाटी म्हणतो कटोरगी काही ना काही आणा लागन ना आंबे ठेवाले. तर टाइम लागन मला. त्याच्यानं म्हटलं पहिले तुम्ही घेऊन घ्या. आता तुम्ही काय म्हणते आले तर मग घेतो आरामात. नाही तर मग आरामात घ्यायचं असेल तुम्हाला तर थांबा मग माझ्यासाठी. मला घेऊ द्या पहिले मग तुम्ही घे जा. आता 1-2 आंब्यासाठी मागं पुढं पाहतं काय तू. घेऊन घे जो 2 आंबे तू जास्तीचे. हा काय याच्यात बी हे आहे काय. एवढे मोठे आंबे घेऊन राहिले मी 5 किलो आणि मला फक्त 2च आंबे देता काय तुम्ही फ्री. हा 1 किलोवर मला 1 आंबा फ्री पाहिजे. म्हणजे 5 किलो आंब्यावर 5 आंबे पाहिजे मला जास्तीचे. ठीक आहे ना घेऊन घ्यायचो. काय 4-5 आंबे सुट्टी मागं पुढं पाहिन काय मी. हा घेऊन घे 5 आंबे काय 5-6 घेऊन घे जो तू. ठीक आहे ना चालते. म्हणजे 1 किलो आंबे असेच घेऊन जाते मग मला. हा 1 किलो तू फ्री मध्ये घेऊन जाय. 5 किलो आंबे घेऊन राहिली ना तर 1 किलो माया ऐकून. हा ठीक आहे आता. चालते. असं दिलदार मन पाहिजे मग तुमचं. हा आता चालते मला.
बरं काढ मग लवकर लवकर, अजून गावात जायचं. घे बाई रुपा, तू बी काय घे. हा जाऊ द्या मला पुढं. हो मावशी. आंबेवाले आंबे घ्या, आंबे गावरानी आंबे, ताजे ताजे आंबे, फ्रेश आंबे, रसाचे आंबे. आंबेवाले आंबे घ्या, आंबे गावरानी आंबे, 100 रुपये किलो. आंबे घ्या आंबे. आंबेवाले आंबे घ्या, आंबे गावरानी आंबे, ताजे ताजे आंबे, फ्रेश आंबे, गोड गोड आंबे, रसाचे आंबे. आंबे घ्या, आंबे गावरानी आंबे, 100 रुपये किलो. आंबे घ्या आंबे. चाल बापा, लवकर लवकर घुमतो गावात. खपन तेवढे खपन आंबे, नाही तर मग उद्या सकाळी घुमा लागन.